नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती 2024 साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडींचे प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। आजचा आपला पाठ आहे बघा 90वा। या पाठमध्ये आपण जे काही 2 दिवसाचे प्रश्न राहिलेत बघा 18 आणि 19 एप्रिल, तर या 2 दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। पहिला प्रश्न आहे बघा, इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला कोणते नाव दिले आहे? तर बघा पर्याय ड आयरन शील्ड। तर आयरन शील्ड असे नाव दिले आहे बघा, ऑपरेशन आयरन शील्ड। तर इस्रायलने इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला तर ऑपरेशन आयरन शील्ड असे नाव दिले आहे। त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे? तर बघा पर्याय ड हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा। हे जे काही विमानतळ आहे बघा, तर ते स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये जगात प्रथम स्थानी आहे। तर हे बघा 100 जगातील 100 टॉप अशा विमानतळाची यादी आहे बघा एअरपोर्ट अवॉर्डमध्ये। तर यामध्ये बघा 4 भारतीय विमानतळाचा समावेश आहे। किती? 4 भारतीय विमानतळाचा समावेश आहे। यामध्ये बघा नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळाचा या यादीमध्ये बघा कितवा क्रमांक आहे? तर 36वा क्रमांक आहे यामध्ये। कोणत्या विमानतळाचा? तर इंदिरा गांधी, भारतातील इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळाचा 36वा क्रमांक आहे। आणि तसेच यामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही मुंबई या ठिकाणी आहे, तर त्याचा कितवा क्रमांक आहे यामध्ये? तर 95वा। मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक आहे? तर 95वा यामध्ये क्रमांक आहे। तर ही जी काही स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड्सची लिस्ट आहे बघा, तर यामध्ये बघा सिंगापूर देशाचे विमानतळ बघा सलग 12 वर्षे पहिल्या क्रमांकावर होते। या अगोदर सिंगापूर देशाचे विमानतळ सलग 12 वर्ष पहिल्या क्रमांकावर होते आणि आता कुठले आहे? तर हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा। त्यानंतर पर्याय क दिसतो बघा अटलांटा विमानतळ। तर हे अटलांटा विमानतळ बघा नुकतंच जाहीर झालेल्या माहितीनुसार सर्वाधिक बिझी विमानतळामध्ये बघा पहिल्या क्रमांकावर आले आहे। अटलांटा विमानतळ सर्वाधिक बिझी किंवा व्यस्त विमानतळामध्ये बघा अटलांटा विमानतळ हे पहिल्या स्थानावर आहे। आणि सर्वाधिक व्यस्त स्थानामध्ये बघा टॉप 10 मध्ये आपल्या भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आले आहे बघा टॉप 10 मध्ये। सर्वाधिक व्यस्त विमानतळ कुठले? तर अटलांटा आणि भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे टॉप 10 मध्ये आले आहे। तिसरा प्रश्न आहे, भारतातील पहिली हायब्रिड पिच कोणत्या क्रिकेट स्टेडियममध्ये तयार करण्यात आली आहे? तर पर्याय क धर्मशाळा हिमाचल प्रदेश। तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी बघा धर्मशाळा जे काही स्टेडियम आहे बघा, तर या स्टेडियमच्या मैदानामध्ये बघा भारतातील पहिली हायब्रिड पिच ही बघा तयार करण्यात आली आहे। प्रश्न बघा क्रिकेट संबंधित आहे, तर नुकतंच IPL सुद्धा सुरू आहे, तर IPLला अनुसरून हा प्रश्न क्रिकेट संबंधित असून हा परीक्षेत विचारला जाऊ शकतो। त्यासाठी बघा याकडे दुर्लक्ष करू नका। तर भारतातील पहिली हायब्रिड पिच कोणत्या स्टेडियममधील मैदानात तयार करण्यात आली आहे? तर धर्मशाळा हिमाचल प्रदेश या मैदानात तयार करण्यात आली आहे। तर पर्याय ड आहे बघा वानखेडे मुंबई। तर वानखेडे मुंबई या स्टेडियममध्ये बघा आपले भारताचे जे काही क्रिकेटर आहेत बघा सचिन तेंडुलकर, ज्यांना आपण क्रिकेटचा देव असे म्हणतो, तर त्या सचिन तेंडुलकरचा पुतळा हे बघा वानखेडे स्टेडियम या मैदानामध्ये वानखेडे स्टेडियममध्ये बघा बसवण्यात आला आहे। कोणाचा? तर सचिन तेंडुलकर यांचा पुतळा। त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर पर्याय ब अबुधाबी UAE या ठिकाणी बघा 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024चे आयोजन बघा करण्यात आले आहे। त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? तर बघा पर्याय क वाराणसी उत्तर प्रदेश। तर वाराणसी येथील तिरंगा बर्फीला बघा GI टॅग प्राप्त झाला आहे। 6वा प्रश्न आहे,
G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर पर्याय क बघा, इटली या ठिकाणी G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक ही बघा आयोजित करण्यात आली आहे. तर भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री आहेत. ही जी काही इटलीमध्ये G7 शिखर परिषद होणार आहे बघा 2024 मध्ये, तर ती कितवी असणार आहे? तर 50वी असणार आहे. 50वी असणार आहे इटली येथे होणारी G7 शिखर परिषद. 49वी कोणत्या देशामध्ये झाली होती? तर जपान येथील बघा हिरोशिमा या ठिकाणी 49वी G7 शिखर परिषद पार पडली होती. तर भारतामध्ये बघा 18वी G20 शिखर परिषद पार पडली होती 2023 साली. कुठली? तर 18वी G20 शिखर परिषद भारतामध्ये पार पडली होती. 7वा प्रश्न आहे, DRDO द्वारे स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर पर्याय अ केरळ या राज्यामध्ये बघा DRDO द्वारे स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन बघा नुकतंच करण्यात आले आहे. तर निर्मिती कोणी केली आहे? तर बघा L&T शिपबिल्डिंग चेन्नई यांनी बघा निर्मिती केली आहे. DRDO द्वारे स्थापन केलेले स्पेस जहाज कोणासाठी आहे? तर बघा भारतीय नौदलासाठी याची बघा निर्मिती करण्यात आली आहे. आता प्रश्न आहे DRDOचा, तर बघा DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर समीर व्ही कामत हे सध्याचे अध्यक्ष आहेत. DRDOची स्थापना झाली होती 1958 साली. मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी. फुल फॉर्म विचारला तर बघा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड ऑर्गनायझेशन असा याचा फुल फॉर्म आहे. नंतरचा 8वा प्रश्न आहे, फायर डिटेक्शन सिस्टीम ही बघा यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क पेंच व्याघ्र प्रकल्प. तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा बघा फायर डिटेक्शन सिस्टीम यंत्रणा असणारा हा बघा देशातील एकमेव असा व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे. तर यासाठी तुम्हाला एक प्रश्न देतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्प हा बघा कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. 9वा प्रश्न आहे, 2024च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती कोटींवर पोहोचली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय ब 144 कोटी. तर भारताची लोकसंख्या बघा नुकतंच आलेल्या अहवालानुसार 144 कोटी एवढ्यावर पोहोचली आहे. तर पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो सर्वाधिक लोकसंख्यामध्ये? तर बघा आपल्या भारताचा. या अगोदर चीन होते, परंतु चीनला आता मागे टाकून भारत हा बघा पहिल्या क्रमांकावर आला आहे, ज्याची लोकसंख्या झाली बघा 144 कोटी एवढी लोकसंख्या झाली आहे. तर हा अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे? तर बघा युनायटेड पॉप्युलेशन फंडने हा अहवाल बघा प्रसिद्ध केला आहे. आता या 2024च्या अहवालानुसार बघा युनायटेड पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्या ज्याचे प्रमाण किती आहे? तर बघा 24% आहे. 0 ते 14 वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर 24%. यामध्ये युनायटेड पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार बघा चीनची लोकसंख्या किती अब्ज आहे? तर बघा 1.42 अब्ज. 1.42 अब्ज एवढी लोकसंख्या आहे बघा चीन या देशाची. तसेच नंतर युनायटेड पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार 77 वर्षात दुप्पट होण्याचा अंदाज आहे बघा. भारताची लोकसंख्या 77 वर्षामध्ये दुप्पट होण्याचा अंदाज या बघा युनायटेड पॉप्युलेशन फंडने दर्शविला आहे. त्यानंतर 15 ते 64 या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर 68% एवढे आहे. 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या प्रमाण किती आहे? तर 68%. त्यानंतर 7% लोक हे बघा 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची आहेत. किती टक्के? तर 7%. 7% लोक 65 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाची आहेत.
त्यानंतर संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीनुसार भारतातील महिलांचे आयुर्मान किती आहे? तर 74% एवढे महिलांचे आयुर्मान आहे आणि पुरुषांचे किती आहे? तर 71. महिलांचे आहे 74 आणि पुरुषांचे आहे 71. त्यानंतरचा पुढचा 10वा प्रश्न आहे, देशांतील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्राने कोणते पोर्टल सुरू केले आहे? पर्याय क स्वयं प्लस. तर देशांतील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्राने बघा स्वयं प्लस हे पोर्टल सुरू केले आहे. 11वा प्रश्न आहे, हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय क 3ऱ्या क्रमांकावर आहे. हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारत 3ऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर बघा अमेरिका. अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर देश आहे. त्या देशाची युनिकॉर्नची संख्या किती आहे? बघा 703 एवढी युनिकॉर्नची संख्या आहे आणि त्या 703 युनिकॉर्नसह बघा हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार अमेरिका हा देश बघा पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 3ऱ्या. 2024 नुसार हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारतातील युनिकॉर्नची संख्या 68 वरून किती झाली आहे? तर बघा 68 वरून आता 67 झाली आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे युनिकॉर्न कोणते आहे? असा प्रश्न आहे बघा. तर त्याचं उत्तर आहे बाईट डन्स. हे तुम्हाला वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. तर जगातील सर्वात मोठे युनिकॉर्न कोणते आहे? तर बाईट डन्स हे युनिकॉर्न आहे बघा जगातील सर्वात मोठे. 12वा प्रश्न आहे, साखर उत्पादनात सलग 3ऱ्यांदा देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर पर्याय अ आपल्या महाराष्ट्राने बघा साखर उत्पादनात सलग 3ऱ्यांदा देशामध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर महाराष्ट्र राज्याने बघा 103 मेट्रिक टनापेक्षा अधिक उत्पादन बघा घेतले आहे. किती? 103 मेट्रिक टनापेक्षा अधिक उत्पादन महाराष्ट्र राज्याने घेतलेले आहे. 13वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या ठिकाणाहून स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर पर्याय ब चांदीपूर ओडिसा. तर चांदीपूर ओडिसा या ठिकाणाहून बघा भारताने स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. 14वा प्रश्न आहे, जागतिक यकृत दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा करण्यात आला? तर पर्याय क 19 एप्रिल. तर 19 एप्रिलला बघा जागतिक यकृत दिन हा बघा साजरा करण्यात आला. तर 18 एप्रिल रोजी कोणता दिवस साजरा करण्यात आला? तर जागतिक वारसा दिवस. जागतिक वारसा दिवस हा बघा 18 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. तर जागतिक यकृत दिन कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात आला? 19 एप्रिलला. तर बघा 2010 सालापासून. 2010 सालापासून बघा जागतिक यकृत दिन हा बघा 19 एप्रिलला साजरा करण्यात येतो. 15वा प्रश्न आहे, IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? तर पर्याय ब दुसरा. तर IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. पहिला क्रिकेटपटू कोण आहे? तर बघा MS धोनी. महेंद्रसिंग धोनी हा बघा पहिला क्रिकेटपटू आहे जो 250 सामने खेळला आहे आणि दुसरा आता कोण बनला आहे? तर रोहित शर्मा. 16वा प्रश्न आहे, टाइम मासिकच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश झाला आहे? तर पर्याय क साक्षी मलिक. तर टाइम मासिकच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बघा साक्षी मलिक या भारतीय कुस्तीपटूचा बघा समावेश झाला आहे. तसेच दुसरं अन्य जे काही आहेत बघा त्यांचं नाव देखील सांगतो. तर यामध्ये बघा 8 भारतीय व्यक्तींचा समावेश झाला आहे या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये. ही यादी कोणाची आहे? तर बघा टाइम मासिकची आहे. त्यामध्ये आलिया भट अभिनेत्री, सत्या नाडेला, अजय बंगा अशांचा बघा समावेश आहे या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्सचे प्रश्न आपण पाहिलेत. आता रिव्हिजन म्हणून एकदम फास्ट पद्धतीने आपण पुन्हा प्रश्न आणि उत्तर पाहूया. तर हे प्रश्न आहेत बघा 18 आणि 19 एप्रिलचे, ते आपण आज घेतले आहेत. बघा इस्रायलने इराण विरुद्ध सुरू केलेल्या युद्धाला कोणते नाव देण्यात आले आहे? तर आयरन शील्ड.
हे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे बघा, स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डमध्ये कोणते विमानतळ जगात प्रथम स्थानावर आहे? तर पर्याय ड बघा, हमद आंतरराष्ट्रीय विमानतळ दोहा. त्यानंतरचा तिसरा प्रश्न विचारला आहे बघा, भारतातील पहिली हायब्रिड पिच कोणत्या क्रिकेट स्टेडियमवर तयार करण्यात आली आहे? तर ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क, धर्मशाळा, हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा, 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब, अबुधाबी UAE या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणच्या तिरंगा बर्फीला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? बघा पर्याय क, वाराणसी, उत्तर प्रदेश. सहावा प्रश्न आहे, G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क, इटली या देशामध्ये बघा G7 गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. G7 शिखर परिषद इटलीमध्ये कितवी होणार आहे? तर 50वी होणार आहे. सातवा प्रश्न आहे बघा, DRDO द्वारे स्थापन केलेल्या स्पेस जहाजाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर उत्तर आहे बघा पर्याय अ, केरळ या राज्यामध्ये. आठवा प्रश्न आहे, फायर डिटेक्शन सिस्टीम ही यंत्रणा असणारा कोणता व्याघ्र प्रकल्प देशातील एकमेव व्याघ्र प्रकल्प ठरणार आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क, पेंच व्याघ्र प्रकल्प. नववा प्रश्न आहे, 2024च्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या किती कोटींवर पोहोचली आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब, 144 कोटी. 10वा प्रश्न आहे, देशांतील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्राने कोणते पोर्टल सुरू केले आहे? तर पर्याय क, स्वयं प्लस पोर्टल बघा देशातील मुलांना ट्रेनिंग आणि नोकरी देण्यासाठी केंद्राने सुरू केले आहे. 11वा प्रश्न आहे, हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2024 नुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? ज्याचं उत्तर आहे पर्याय क, 3ऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. 12वा प्रश्न आहे, साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा देशात कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर उत्तर आहे पर्याय अ, महाराष्ट्र राज्याने बघा साखर उत्पादनात सलग तिसऱ्यांदा प्रथम स्थान पटकावले आहे. 13वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या ठिकाणाहून स्वदेशी क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? याचं उत्तर आहे पर्याय ब, चांदीपूर, ओडिसा. 14वा प्रश्न आहे, जागतिक यकृत दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे बघा पर्याय क, 19 एप्रिलला जागतिक यकृत दिन हा बघा साजरा करण्यात आला. 15वा प्रश्न आहे, IPL मध्ये 250 सामने खेळणारा रोहित शर्मा हा कितवा क्रिकेटपटू ठरला आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय ब, दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे 250 सामने खेळणारा. 16वा प्रश्न आहे, टाइम मासिकच्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूचा समावेश झाला आहे? ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय क, साक्षी मलिक या कुस्तीपटूचा समावेश बघा या 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीमध्ये झाला आहे. अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. याची PDF तुम्हाला हवी असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.